नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत 30% ते 70% पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल, तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट. आला रे आला राजपाल सेल आला. त्वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा. राजपाल सेल अहमदनगर, संगमनेर, नारायणगाव या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे. तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. संपर्कासाठी संगमनेर 02425 22 22 26, अहमदनगर 0241 2 99 92 99, नारायणगाव 021 32 2 42 13 2. अकोले तालुक्यातील सुगाव दुर्घटनेतील जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये. अहिल्यानगर जिल्ह्यातील निष्काळजी पालकमंत्री आणि निष्क्रिय जिल्हाधिकारी. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सुगाव अकोले येथे प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले 2 युवक बुधवारी बुडाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट गुरुवारी सकाळी प्रवऱ्याच्या नदीपात्रात उलटली. या पथकातील 3 जण आणि स्थानिक 1 असे 4 जण प्रवरा नदीपात्रात बुडाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकाळी 9 वाजताच घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अकोले तालुक्यात SDRFच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटली. अकोले तालुक्यातील सुगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवरा नदीपात्रात बुडून मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या SDRFच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटली. या बोटीतील 3 बुडाल्यानं या 3 मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. अकोले येथील सुगाव जवळची ही घटना आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं नदीत बुडून मृत्यू झाल्याचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन मदत पथकाला बचाव कार्यासाठी प्रशासनाकडून पाचारण करण्यात येतं. मात्र बचाव पथकाची बोट बुडून जवानांचे मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त होत आहे. प्रकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पावरा अशी मृत जवानांची नावे आहेत. जिल्हाधिकारी महोदयांना फोन करून नदीपात्रातील रोटेशन तातडीने स्थगित करून बुडालेल्या जवान आणि स्थानिक नागरिकांचा शोध घ्यावा. वाहत्या पाण्यात आणखीन धोका पत्करण्यापेक्षा तात्पुरते रोटेशन थांबवून शोध कार्य करणं आवश्यक असल्याची सूचना दिली. त्यासोबतच आमदार किरण लहामटे यांच्यासह अनेकांनी रोटेशन स्थगित करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. घटनेचे गांभीर्य बघता जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळी पोहोचणं अपेक्षित होतं. SDRFचे जवान आणि स्थानिक नागरिकांचा मन पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकायला मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळ नव्हता. एवढंच काय, पण प्रवरेच्या नदीपात्रातील रोटेशन अनेकांनी सांगूनही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केलं नाही. सायंकाळी 5 वाजेनंतर पाण्याचा प्रवाह कमी केला. जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या SDRF जवानांच्या नशिबी इतका प्रशासकीय निष्काळजीपणा यावा. जिल्हाधिकारी इतके निष्काळजी कसे असू शकतात? इतकं गांभीर्य घटनेच्या ठिकाणी पोहोचायला जिल्हाधिकाऱ्यांना 12 तास कसे लागतात? जिल्हाधिकारी खरंच IAS भारतीय प्रशासकीय सेवा आहेत की RVS राधाकृष्ण विखे सेवा यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे? नाकर्त्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी नागरिकांनी केल्या आहेत. याला कारणीभूत जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे अकोले तालुका आज संतप्त झालेला होता. या ठिकाणी एक वेगळे वातावरण तयार झालं होतं. या ठिकाणी जीवाची बाजी करणाऱ्या सैनिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला जाग आली नाही. किती निष्क्रिय प्रशासन आहे. अजून किती जणांचा जीव घेणार आहे प्रशासन? त्यामुळे नागरिकांनी या पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी आपला राजीनामा देऊन टाकावा, नाहीतर हे महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचा जीव घेतील, अशा संतप्त नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणामधून असे निष्क्रिय होते लोकभावनेतून या घटनेला जबाबदार असणाऱ्या
सक्षम अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये? राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अकोले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.